सगळ्यांचं एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजपासून आपण सॉइल सायन्स या विषयाला सुरुवात करतोय. पहिलंच आपलं डेमो लेक्चर सुरू आहेत. तर पहिलाच आपण सॉइल सायन्स हा विषय घेतोय. सॉइल सायन्स हा विषय आधीच्या सिलेबसमध्ये पेपर 1 ला होता आणि तो सगळ्यांना कंपल्सरी होता. तर आता पेपर 2 मध्ये आहे आणि ऑफकोर्स आता सगळाच सिलेबस कंपल्सरी आहे. ओके, तर इथं बघा की आधीच्या कंपॅरिझन मध्ये वेटेज कमी होत गेलेला आहे. ओके, सो आपण सॉइल सायन्स हा विषय आत्ताच्या असणाऱ्या वेटेजच्या प्रमाणे आणि नवीन सिलेबस मध्ये काही पॉइंट्स ऍड केलेले आहेत त्याच्यावरती आपण नंतर बोलू. जसं रिमोट सेन्सिंगचा वापर असेल किंवा बायो रिमेडिएशन असेल, तर असे काही टॉपिक्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर या टॉपिक सकट आपल्याला हे बघायचं आहे. ओके, सो बेसिक पासून सुरुवात करू. सगळ्यांना माहित आहे सॉइल सायन्स हा वर्ड लॅटिन वर्ड पासून सुरू झाला. त्यानंतर त्याचं मिनिंग सोलमचं जे आपलं मिनिंग आहे इंग्रजीमध्ये ते फ्लोअर आहे. ओके, सो डेफिनेशन आपल्या दृष्टीनं महत्वाचं नाही आहे. आपल्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे बघा की याच्यामध्ये सायंटिस्ट कुठले कुठले आहेत. त्याच्या अगोदर एक माझा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल की काही वर्ड्स जे आहेत ऍग्रिकल्चरचे ते लॅटिन मध्ये किंवा ग्रीक मध्ये येतात. तर त्याला कारण काय आहे? तर कारण असं आहे की लॅटिन हा जो ही जी लँग्वेज आहे ती सगळ्या युरोपियन लँग्वेजची मदर लँग्वेज समजली जाते. ओके, जसं आपल्या बाबतीमध्ये इंडियामध्ये संस्कृत लँग्वेज जी आहे ती सगळ्या इंडियन लँग्वेजची मदर लँग्वेज समजली जाते. ओके, तशा पद्धतीनं त्यामुळं जेवढे काही युरोपियन लँग्वेजेसमध्ये संशोधन झालेले असतील तर त्या युरोपियन लँग्वेज वरती प्रभाव कुठला आहे तर लॅटिन लँग्वेजचा. ओके, जसं आपल्यामध्ये बघा संस्कृत भाषेतील पितृ हा शब्द आहे तो आपण पिता म्हणून वापरतो. तर तशा पद्धतीनं तर त्यामुळे लॅटिन मध्ये बरेचसे वर्ड्स आपण ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला बघायला मिळतील. दुसरं आहे ते ग्रीक. तर ग्रीकचं काय हिस्टॉरिकल रिझन असू शकेल? तर कधी काळी ग्रीक साम्राज्य जे होतं ते जगावरती राज्य करत होतं. आता एवढं मोठं साम्राज्य आहे तर त्याच्या साम्राज्यामध्ये बरेचसे स्कॉलर्स होते. तर ते या साम्राज्याच्या विस्ताराबरोबर जगाच्या वेगवेगळ्या लोकेशनला पोहोचले. तिथं त्यांना मग तिथली सॉइल असेल, तिथली लोकजीवन असेल, याच्यातली डायव्हर्सिटी जी आहे ती त्यांनी ऑब्झर्व केली. तर आपल्या सॉइल सायन्सच्या बाबतीमध्ये ओके बरेचसे ग्रीक डिस्कवर्स जे आहेत, एक्सप्लोरर्स जे आहेत ते रशियामध्ये पोहोचले. आता रशिया इतका एक्सपांड झालेला प्रदेश आहे तर तिथल्या प्रत्येक प्रदेशामध्ये माती वेगळी आहे, रॉक्स वेगळे आहेत. तर त्याचे ऑब्झर्वेशन करून त्यावरती त्यांनी रिसर्च केलेला आहे. तर हे कारण आहे की ग्रीक आणि लॅटिन भाषेतील बरेचसे शब्द सॉइल सायन्स मध्ये आलेले आहेत. ओके, सो बॅक टू अवर टॉपिक. आपल्या एक्झामच्या दृष्टीने तर काय महत्वाचं आहे तर काही सायंटिस्ट महत्वाचे आहेत. पहिलं सायंटिस्ट आहे ते सगळ्यांना जवळजवळ बीएससी अग्री केलेल्या किंवा बाकीच्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना ज्यांना सॉइल सायन्स हा टॉपिक होता तर त्यांना कंपल्सरी हे माहित असेल की डॉकुचेव यांना फादर ऑफ सॉइल सायन्स म्हणतात. हे एक असं नाव आहे, वन ऑफ द नेम. आपण डिग्रीमध्ये ऐकलेलं, थोडं ऐकायला किंवा चेष्टा मस्करी करायला अशा पद्धतीचं नाव आहे. सो फादर ऑफ सॉइल सायन्स हे डॉकुचेव यांना म्हटलं जातं. तर हे रशियन सायंटिस्ट आहेत. मगाशी मी जसं सांगितलं की सॉइल सायन्स वरती बऱ्यापैकी रिसर्च हा रशियामध्ये झालेला आहे. कारण त्यांचा व्हास्ट रिजन जो आहे त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सॉइल्स तिथं आढळतात, वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स आढळतात. ओके, तर एक्झामच्या दृष्टीने इथं काय महत्व आहे तर दोन कॉन्सेप्ट दिलेले आहेत डॉकुचेवनी. पहिला आहे सॉइल इज अ नॅचरल बॉडी. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. आणि दुसरं आहे झोनॅलिटी कन्सेप्ट जे आहे ती डॉकुचेवनी दिलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या रिजन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सॉइल्स कशा पद्धतीनं तयार होतात. ओके, किंवा एकाच लेयर्स मध्ये कसा डिफरन्स आढळतो. तर यावरती एक झोनॅलिटी कॉन्सेप्ट आहे. आता लगेच त्याच्यावरती डिटेल जायची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा सॉइल ॲज अ नॅचरल बॉडी आणि झोनॅलिटी कन्सेप्ट ऑफ सॉइल क्लासिफिकेशन. सॉइलचं जे क्लासिफिकेशन डॉकुचेवनं केलेलं आहे ते या झोनॅलिटी कॉन्सेप्टवर केलेलं आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं हे 3 पॉइंट्स महत्वाचे आहेत. फादर ऑफ सॉइल सायन्स, रशियन सायंटिस्ट, त्यानंतर हे कॉन्सेप्ट आलं लक्षात. याच्यानंतर जो महत्वाचा सॉइल सायंटिस्ट येतो तो आहे जेनी. आता जेनी कशासाठी ओळखला जातो तर जेनीने सॉइल फॉर्मेशनसाठी जे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे काय ऊन वारा पाऊस असेल, मग त्याचं त्यानं क्लासिफिकेशन केलं ऍक्टिव्ह फॅक्टर्स आणि पॅसिव्ह फॅक्टर्स मध्ये. ओके, आता बऱ्याच वेळा तुम्हाला कन्फ्युजन आढळेल. काही ठिकाणी म्हटलं जातं की फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन जे आहे ते डॉकुचेवनी शोधून काढलेलं आहे. तर एका अर्थाने ते खरं आहे,
पण त्याचं मोर इलॅबोरेट क्लासिफिकेशन जे आहे, ऍक्टिव्ह फॅक्टर्स वेगळे, पॅसिव्ह फॅक्टर्स वेगळं, ते जेनीने केलेलं आहे. त्यामुळे इन जनरल जेनीला फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशनचं कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं. त्यांनी हे डिस्क्राईब केलं म्हणून. आलं लक्षात? याच्यामध्ये काय डाऊट आहेत का? हे 2 फॉरेन सायंटिस्ट झाल्यानंतर पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते सुद्धा फॉरेनर्सच आहेत, पण ते इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आहेत. जसं की 200-250 वर्ष माग ब्रिटिश राज इंडियामध्ये होतं, तर त्या काळातली जी काय सायंटिफिक अचिव्हमेंट झालेली आहे, तर त्या काळात इंडियामध्ये ऍग्रिकल्चर रिसर्च जे झालं किंवा सॉइल मध्ये रिसर्च झालं, त्यामध्ये ह्या 2 मेजर सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पहिला आहे जे जस्ट अ मिनिट पहिला आहे JW लेदर. तर त्यांना फादर ऑफ सॉइल सायन्स अँड ऍग्रिकल्चर केमिस्ट्री इन इंडिया. ओके. डॉकुचेव हे ओव्हरऑल फादर झाले. इंडियन कंटेक्स्ट मध्ये लेदर सायंटिस्ट जे आहेत तर ते फादर ऑफ सॉइल सायन्स आपण त्यांना म्हणणार आहोत. आता यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, यांनी काय अचिव्हमेंट्स केल्या, हा आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूच्या बाहेरचा आहे. आपल्याला सिलेबस खूप मोठा आहे, तर आपल्याला टिपिकली एक्झामला काय विचारलं जाऊ शकतं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जिथं एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे, एक्सप्लेनेशन करण्याची गरज आहे, तिथं आपण तेवढ्या ब्रॉड एक्सप्लेनेशन मध्ये जाऊया. ओके. नेक्स्ट आहे मॅडम शोलास्की. आता प्रोनाउन्सिएशन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, अमेरिकन इंग्लिश किंवा आपली UK इंग्लिश. तर आपण मॅडम शोलास्की म्हणू. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, इंडियामध्ये पहिल्यांदा सॉइलचा जो मॅप आहे तो त्यांनी डेव्हलप केलेला आहे, तर ते एक कॉन्ट्रीब्युशन आहे. तर जनरली विचारलं तर या 4 सायंटिस्ट बद्दलच विचारलं जातील. याच्यानंतर सुद्धा इंडियन सायंटिस्ट आहेत आफ्टर इंडिपेंडन्स सॉइल सायन्स वरती काम केलेले, पण आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इतकं महत्वाचं नाही आहे. ओके. तुम्ही पाटील आणि माळी सरांचं पुस्तक रेफर केलं असेल तर त्यामध्ये बरेचसे सायंटिस्ट दिलेले आहेत, फॉरेनर्स पण इंडियन्स पण. पण एवढे 4 आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे का? जर काही डाऊट नसेल तर पुढचा आपण सिलेबसचा पॉइंट बघू. तो आहे सॉइलचं व्हॉल्यूम बेसिस वरती कंपोजिशन काय असेल. आता व्हॉल्यूम बेसिस वरतीचा अर्थ काय, समजा अशा पद्धतीचा एक सॉइलचा व्हॉल्यूम आपण घेतला. ओके. तर याच्यामध्ये हा क्यूब आहे, याच्यामध्ये सॉइल भरलेली आहे. तर या सॉइल मध्ये व्हॉल्यूम बेसिस वरती आपण कशा पद्धतीने डिस्टिंग्विश करू शकतो. तर इन जनरल बघा, आता हे तुम्हाला अगदी डिग्रीला झालेलं आहे किंवा तुम्ही MCR ला पण बघितलं असेल, 45% मिनरल मॅटर असतं. आता हे फिक्स असणार आहे प्रत्येक सॉइल मध्ये. त्यानंतर असतं 5% ऑर्गॅनिक मॅटर, ज्याला आपण मराठीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणतो. आता 5% सेंद्रिय कर्ब हा जो आहे, हा अमाऊंट व्हॅरी होऊ शकते. डिपेंड्स की तिथं किती मोठ्या प्रमाणावरती किंवा किती फास्ट किंवा स्लो ऑर्गॅनिक मॅटरचं डिकॉम्पोजिशन होतं. जर ट्रॉपिकल रिजन्स असतील, अशा ठिकाणी उष्णता जास्त असेल, डेझर्ट लाईक कंडिशन, तिथं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल. ओके. सो हे अमाऊंट व्हॅरी होऊ शकतं. फक्त आपण एक रफली 5% धरतोय. त्यानंतर आता हे 45 आणि 5% झालं, तर यांचं कॉन्ट्रीब्युशन झालं 50%. उरलेलं जे 50% जागा आहे, ज्याला आपण पोर स्पेस म्हणणार आहोत. ओके. मराठी ज्याला आपण मोकळ्या जागा म्हणतो. ओके. जे रिकाम्या जागा आहेत सॉइल मधल्या, तर ते 50% कॉन्ट्रीब्युशन असतं. आता त्याच्यामध्ये आयडियली बघा काय असणं अपेक्षित आहे, निम्म म्हणजे 25% एअर असणं अपेक्षित आहे आणि 25% वॉटर अपेक्षित आहे. अशी ज्यावेळी कंडिशन असते, निम्म एअर आणि निम्म पाणी, त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो. समजा तुमच्याकडे शुगर केन ऊस वगैरे शेती असेल. ओके. तर ऊसाला पाणी तुम्ही देत असताना बघा बऱ्याच ठिकाणी फ्लड इरिगेशननी पाणी दिलं जातं. तर फ्लड इरिगेशन मध्ये काय होणार आहे, हे जे 50% कॉन्ट्रीब्युशन आहे, तर हे 50% म्हणजे पूर्णपणे वॉटरच असणार आहे. ओके. आणि याच्यातले एअर स्पेस जे आहे ती निघून जाणार आहे आपण ज्यावेळी भरगच्च पाणी देतो. ओके. फ्लड इरिगेशन मध्ये. तर या कंडिशन मध्ये काय, पूर्णपणे पाणी आहे. तर अशी सिच्युएशन ज्यावेळी असते त्यावेळी प्लांट्स रूट जे आहेत ते वॉटर पण ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत आणि न्यूट्रिएंट्स पण ऍब्सॉर्ब करत शकत नाहीत. त्याला कारण काय आहे, तर जे प्लांट्स आहेत किंवा प्लांटचे रूट्स जे आहेत ते रेस्पिरेशन करतात. रेस्पिरेशन करण्यासाठी त्यांना ऑफकोर्स ऑक्सिजन लागणार आणि ऑक्सिजनसाठी तिथं एअर कंटेंट पाहिजे. ज्यावेळी पूर्ण फ्लड इरिगेशन आपण देतो तोपर्यंत वापसा कंडिशन येऊपर्यंत म्हणजे स्लोली ग्रॅव्हिटेशनल वॉटर खाली उतरून जाईल आणि त्यांची जागा एअर निघेल. ज्यावेळी निम्म एअर निम्म पाणी असं येईल, त्याच वेळी मग रूट्स ऍक्टिव्हेट होतात आणि जे
पाणी असेल किंवा न्यूट्रिएंट्स असेल हे ऍब्सॉर्ब करायला चालू करतात. ओके, सो ही आयडियल कंडिशन झाली. पुन्हा एकदा रिपीट करूया. 45% मिनरल्स, 5% ऑर्गॅनिक मॅटर. ओके, हे जवळजवळ फिक्स असतात. आणि वॉटर 25% आणि 25% एअर आणि 25% वॉटर. हे अमाऊंट व्हॅरी होऊ शकतं. नंतर काय होईल, जसं पाण्याचं प्रमाण कमी होत जाईल आणि तुम्ही लवकर पाणी देणार नाही शेताला, तर अशा वेळी एअरचं प्रमाण जास्त होईल आणि वॉटर स्लोली स्लोली कमी होत जाईल. ओके, सो हे डिपेंड्स ऑन फील्ड कंडिशन्स. इथपर्यंत काय डाऊट आहेत? एक्झाम मध्ये काय विचारलं जाईल, तर हे अमाऊंट ऍक्च्युली फिगर्स काय आहेत याच्यावरती जोड्या जोडावा वगैरे प्रश्न येऊ शकतो. ओके, आपण सध्या सॉइल सायन्सचं बेसिक बघतोय. याच्यामध्ये वेगवेगळे जे कॉन्सेप्ट आहेत फक्त जे तुम्हाला माहित असले पाहिजेत. ओके, तर तेवढं आपण फोकस करतोय. पुढचा हे ब्रांचेस काय आहेत? पहिला आहे पेडॉलॉजी. आता पेडॉलॉजी कशाला म्हणतात, तर ज्या फील्डमध्ये सॉइलचं फॉर्मेशन, ओके, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याची मॉर्फॉलॉजी, त्याची केमिस्ट्री याच्याबद्दल अभ्यास केला जातो, त्याला आपण पेडॉलॉजी म्हणतो. त्यानंतर इडेफॉलॉजी एक टर्म आहे. याच्यामध्ये सॉइल सायन्सचा अभ्यास करत असताना त्याचा प्लांट ग्रोथ वरती कसा इम्पॅक्ट होतो, प्लांटच्या प्रोडक्शन वरती कसा इम्पॅक्ट होतो, या रिलेशन मध्ये आपण अभ्यास करतोय. सो आपल्या दृष्टीनं इडेफॉलॉजी ही टर्म जी आहे ही ऍग्रिकल्चरशी मोर रिलेटेड आहे. ओके, आपण पेडॉलॉजीचा ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी दॅट इज मोर रिलेटेड टू जिओलॉजिकल सायन्स. येतं लक्षात? जिथं खडकांचा किंवा खडकांच्या प्रकाराचा किंवा खडकांपासून होणाऱ्या मातीचा अभ्यास केला जातो. इथं पेडॉलॉजीमध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये प्लांट ग्रोथ किंवा ऍग्रिकल्चर प्रोडक्शन ह्या दृष्टीने विचार केला जात नाही. इथं कशा पद्धतीने माती तयार झाली, मातीमध्ये केमिकल कंपोनंट्स कुठले आहेत, मातीचं आपण क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करू शकतो, अशाच बाबींवरती जोर दिलेला आहे. आणि याच्या उलट बरोबर इडेफॉलॉजी मध्ये की प्लांट ग्रोथ शी रिलेशन मध्ये आपण अभ्यास ज्यावेळी सॉइलचा करतो त्यावेळी त्याला इडेफॉलॉजी म्हणतो. आलं लक्षात दोन्हीतला फरक? तर हेच आपण अप्रोचेस मध्ये बघतो. आता हा सेम सिलेबस तुम्हाला एमपीएससीच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला GS1 मध्ये जिथं ऍग्रिकल्चर आहे तर त्याच्यामध्ये हा नव्यानं ऍड झालेला आहे. सिलेबसचा डायरेक्ट पॉइंटच असा आहे की पेडॉलॉजिकल अप्रोच आणि इडेफॉलॉजिकल अप्रोच. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, पेडॉलॉजिकल म्हणजे काय की जिथं फक्त सॉइलचं क्लासिफिकेशन, डिस्क्रिप्शन, त्यानंतर त्याचं जेनेसिस, फॉर्मेशन या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि इडेफॉलॉजी मध्ये काय की ऍक्च्युअली हायर प्लांट्स जे आहेत, जे आपण क्रॉप्स घेणार आहोत किंवा सॉइल मध्ये जे काय आपण प्लांट्स लावणार आहोत त्यांच्या रिलेशन मध्ये अभ्यास येतो. मग इथं प्रोडक्शन किती देतं, मग कमी देत असेल तर का कमी देतं, वाढवण्यासाठी काय करावं लागेल, तर याचा सगळा अभ्यास इडेपॉलॉजी मध्ये केला जातो. आणि पेडॉलॉजी मध्ये जसं मी सांगितलं क्लासिफिकेशन वगैरे, मग हा लॅब मध्ये करायची गोष्ट आहे आणि ही ऍक्च्युअली फील्ड वरती करायची गोष्ट आहे. लक्षात आला याच्यातला मेजर डिफरन्स? ओके, मग हा ग्रीक वर्ड आहे वगैरे, हे एडेफॉसचा अर्थ सॉइल वगैरे मिनिंग आहे. तर हे आपल्या दृष्टीनं एक्झामच्या दृष्टीनं काही महत्वाचं नाही. महत्वाचं काय की पेडॉलॉजिकलचा ऍक्च्युअली प्रॅक्टिकल यूज काही नाही आहे आणि इडेपॉलॉजिकल अप्रोचचा प्रॅक्टिकल यूज आहे, कारण आपण प्लांट प्रोडक्शन बद्दल इथं चर्चा करतोय. ओके, समजली कॉन्सेप्ट? ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट याच्यामध्ये टॉपिक येतो रॉक्स आणि त्याच्यापासून त्याच्यामध्ये असलेले मिनरल्स. ओके, तर आता याच्यामध्ये पुन्हा काही टर्म्स आहेत बघा. पहिलं टर्म आहे पेट्रोलॉजी. मगाशी आपण टर्म बघितली पेडॉलॉजी. आता पेडॉलॉजी ही सॉइल सायन्सच्या रिलेटेड टर्म आहे. ओके, ज्याच्यामध्ये सॉइलचं क्लासिफिकेशन वगैरे आपण हे सगळं बघितलं. आणि ही पेट्रोलॉजी आहे ती रॉकचा अभ्यास केला जातो. तर दोन्ही टर्म मधला डिफरन्स लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार आहे? पेडॉलॉजी मध्ये पेडॉन आहे, पुढे आपल्याला सॉइल स्ट्रक्चर मध्ये ओके पेडॉन्स ही टर्म्स येईल किंवा पेड्स हे टर्म्स येईल. म्हणजे सॉइल ऍग्रिगेशन जे असतं त्याला आपण पेड्स म्हणतो. तर त्याच्यावरून हे पेडॉलॉजी टर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता. दॅट इज रिलेटेड टू सॉइल सायन्स. ओके, आणि पेट्रोलॉजी इज रिलेटेड टू स्टडी ऑफ रॉक्स. ओके, त्यानंतर पुढे बघा. आता सॉइलचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं?
सॉइल फॉर्मेशन मध्ये बघा ही कॉन्सेप्ट आधी समजून घ्या. 3 प्रकारचे रॉक्स आहेत. पहिला आहे प्रायमरी रॉक्स. ओके. सेकंड येतं सेकंडरी रॉक्स. जस्ट अ मिनिट. आणि थर्ड येतं मेटामॉर्फिक रॉक. तर आता तिन्हीतला फरक बघा. आता प्रायमरी हे नावाचंच आहे की प्रायमरी रॉक आहे तो, म्हणजे सगळ्यात आधी कुठल्या प्रकारचं रॉक फॉर्मेशन होत असेल तर ते प्रायमरी रॉक आहे. त्यालाच आपण इग्नियस रॉक पण म्हणतो. मराठीमध्ये त्याला अग्निजन्य खडक म्हटलं जातं. ओके. आता प्रायमरी रॉक्स हे कसं फॉर्म होतात, ज्यावेळी एखादा व्होल्कॅनो भूगर्भातून पृथ्वीच्या जवळ येतो, म्हणजे आपल्या पृष्ठभागावरती येतो. आता काही ठिकाणी हे बिलो सरफेस कुलिंग होणार आहे, काही ठिकाणी व्होल्कॅनिक इरप्शन होईल. ओके. आणि तो पृष्ठभागाच्या वरती होईल. ज्यावेळी याचं कुलिंग होईल, जमिनीच्या खाली असेल किंवा वरती, तर त्याला आपण इग्निशियस रॉक्स म्हणतो. तर हा खडकाचा पहिला प्रकार. ओके. आता या खडकावरती हा अग्निजन्य खडक तयार झाला तर याच्यावरती ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होणार आहे. याचे तुकडे होणार आहेत. वारा, पाऊस, पाण्याने हे पुन्हा वाहून नेले जाणार आहेत कुठंतरी. कुठेतरी एका ठिकाणी हे डिपॉझिट केले जातील वर्षानुवर्ष. त्यांचा थर साचेल. थर साचल्यानंतर त्याच्यावरती प्रेशर वाढेल. प्रेशर वाढल्यानंतर त्याचं सेडिमेंटरी रॉक्स मध्ये रूपांतर होईल, ज्याला आपण सेकंडरी रॉक्स म्हणतो. ओके. ज्याला आपण सेडिमेंटरी रॉक्स म्हणतो. हे आपण पुढे स्लाइड्स मध्ये बघतोय. फक्त एकत्रित तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय. ओके. आता काही ठिकाणी या प्रायमरी आणि सेकंडरी रॉक्स पासून तिसऱ्या प्रकारचा रॉक्स तयार होतो, त्याला मेटामॉर्फिक रॉक म्हणतो आपण. ओके. मेटामॉर्फिक ही टर्म तुम्ही कुठं बघितलाय, काय आठवतंय का? आपण एंटॉमॉलॉजी मध्ये बघा, जे इन्सेक्टचे लाईफ सायकल्स असतात, सुरुवातीला ती आळी अवस्थेत असते, नंतर कोशा अवस्थेत जाते, त्यानंतर डायरेक्ट पतंग अवस्था किंवा फुलपाखरू मध्ये रूपांतर होतं. आता अळी आणि फुलपाखरू याच्यामध्ये काहीतरी साम्य दिसतं का? काही नाही दिसत. तर या पूर्ण प्रक्रियेला आपण मेटामॉर्फिझम म्हणतो. म्हणजे पूर्ण त्याचं अस्तित्व चेंज होतं. तसंच मेटामॉर्फिक रॉक मध्ये काय होतं की प्रायमरी रॉक असेल किंवा सेकंडरी रॉक्स असतील. ओके. तर या दोन्हीच्या रॉकचं जे मूळ स्वभाव आहे, जे काही स्ट्रक्चर असेल, कलर असेल किंवा त्याचं पॅटर्न असेल, जिओमेट्रिक पॅटर्न असेल, गुणधर्म असतील, हे सगळे बदलून एक वेगळ्या प्रकारचा रॉक तयार होतो. त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. मेटामॉर्फिक या शब्दाचा अर्थ कळाला का? मी मुद्दाम तुम्हाला एंटॉमॉलॉजी मधील कन्सेप्ट सांगतोय, कारण तिथं आळी आणि पतंग किंवा फुलपाखरू याच्यामध्ये काही साम्य नसतं. तशा पद्धतीनं मेटामॉर्फिक आणि सेकंडरी रॉक्स पासून प्रायमरी आणि सेकंडरी रॉक्स पासून मेटामॉर्फिक रॉक तयार होतो आणि त्याचं आधीच्या यांच्याशी म्हणजे कुठल्याही गुणधर्माच्या बाबतीमध्ये काहीही संबंध नसतो. एक वेगळ्याच प्रकारचा रॉक तयार होतो. आता असे रॉक कुठं तयार होतात बघा. जनरली तुम्ही भूगोलमध्ये शाळेत मिड ओशनिक रीज वगैरे कॉन्सेप्ट बघितला असेल. समुद्राच्या तळाशी पॅसिफिक मध्ये, अटलांटिक मध्ये कंटिन्युअस लावा बाहेर येत असतो. ओके. आणि ह्या लावामुळे एक नवीन फ्लोअर किंवा जमीन तयार होत असते आणि कुठंतरी एका बाजूला सबडक्शन झोन असतो. म्हणजे अशा पद्धतीने इकडे मुवमेंट असते. बरोबर. तर इथं पुन्हा एकदा आपण प्रायमरी सेकंडरी रॉकचं फॉर्मेशन बघू. तर इथं अग्निजन्य पद्धतीचा खडक तयार होणार आहे. हा लावा बाहेर येणार, इथं कुलिंग होणार. बरोबर. हे सगळं समुद्राच्या तळाशी चालू आहे. ओके. तर इथं अग्निजन्य खडक तयार झाला, कदाचित तिथं डोंगर पण तयार होईल, ज्याला आपण मिड ओशनिक रीज म्हणतो. तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आता ही जी प्लेट इकडे सरकते, जमीन सरकते, ही वर्षाला हार्डली 1-1.5-2 सेंटीमीटर, काही ठिकाणी 5-10 सेंटीमीटर सरकते वर्षाला. आणि हे डिस्टन्स जवळजवळ हजारो किलोमीटरचं असतं. त्यामुळे त्याला इथं येऊपर्यंत, या सबडक्शन झोन पर्यंत येऊपर्यंत लाखो वर्ष लागतात. तर या प्रोसेसमध्ये समुद्राचं जे इथं पाणी आहे, समुद्रातले जे जीवजंतू आहेत, वनस्पती आहेत, यांची डेथ होणार, ते इथं सेटल होतील. बरोबर. तर यांचा थर साचत जाईल या अग्निजन्य खडकावरती आणि याच्यावरती इथं परत सेडिमेंटरी रॉक्स होईल. म्हणजे चुनखडी हे जे रॉकचा प्रकार आहे, लाईमस्टोन म्हणतो आपण, ते कशापासून बनलेलं असतं? तर अशा पद्धतीने त्याची निर्मिती होते. समुद्रामध्ये जेवढे काय
वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा बेस आहे. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर शंख शिंपले आपण बघतोय. ओके, ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतात. ज्यावेळी प्राण्यांची डेथ होते समुद्रातल्या, त्यावेळी हे शंख शिंपले असतील किंवा त्यांचे बॉडी पार्ट्स असतील, हे स्लोली सेटल होत जाणार आणि याच्यावरती प्रेशर होऊन मग इथून लाईमस्टोन तयार झाला. मी एक जस्ट सिंपल एक्झाम्पल सांगतोय, म्हणजे हे खूप कॉम्प्लेक्स असू शकतं. ओके, तर याच्याने बघा इथं आता खाली बेसला सेडिमेंट प्रायमरी रॉक्स आहे, इग्निशियस रॉक्स, त्याच्यावरती हे सेडिमेंटरी रॉक्स आहेत, गाळाची खडक आहे. ओके, हे पुन्हा सबडक्शन झोन मध्ये आले. इथं आता काय, हे खाली जमिनीमध्ये जातात. आता ही जिओग्राफीची कॉन्सेप्ट आहे, आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही, फक्त मी तुम्हाला हे तिन्हीचं क्लासिफिकेशनच्या दृष्टीने सांगतोय. आता हे ज्यावेळी खाली जातात तर पुन्हा इथं उष्णता असणार आहे. पुन्हा जसं खाली जातील तसं या वरच्या खडकांचं प्रेशर असणार आहे. त्यामुळे इथं उष्णता, हीट आणि प्रेशर, ओके, यांच्या साह्याने एक वेगळ्या प्रकारची खडकांची निर्मिती होते. त्यालाच आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. आता तुम्हाला तिन्ही मधला फरक लक्षात आला असेल. ओके, पुन्हा एकदा आपण ते स्लाइड मध्ये बघू, तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता लावा रस आहे, तो जमिनीच्या वरती आला पृष्ठभागावरती, त्याचं कुलिंग झालं, त्याला आपण इग्निशियस रॉक म्हणणार आहोत. आता इग्निशियस रॉक वरती ऊन वारा पावसाचा परिणाम झाला, तुकडे झाले, ते तुकडे परत ट्रान्सपोर्ट केले गेले, कुठेतरी डिपॉझिट झाले, त्यापासून सेडिमेंटरी रॉक्स झाले. सेडिमेंटरी रॉक्स पासून हीट आणि प्रेशर खाली मेटामॉर्फिक रॉक झाला, किंवा डायरेक्टली इग्निशियस रॉक्स वरती पण हीट आणि प्रेशर जर अप्लाय झालं एक्सटेंडेड पिरियड वरती, प्रचंड तेवढी उष्णता आणि प्रेशर द्यावं लागतं, तर त्याचं कन्व्हर्जन सुद्धा मेटामॉर्फिक रॉक मध्ये होतं. लक्षात, पुन्हा हे मॅग्माचा पार्ट होतो मेटामॉर्फिक रॉक, त्याचं कुलिंग होऊन पुन्हा इग्निशियस रॉक, म्हणजे असं हे सायकल चालू राहतं. ओके, आता याच्यामध्ये थोडं डीप मध्ये आपण बघू इग्निशियस रॉक्स. आता इग्निशियस रॉक ज्याला प्रायमरी रॉक म्हणतो, आता आपण बघितलं, तर याच्यामध्ये पुन्हा दोन टाईप आहेत. जे इग्निशियस रॉक आहे, जो मॅग्मा आहे, जो लावा आहे, त्याचं कुलिंग कुठं होतं, एकतर बिलो सरफेस होतं का, तो सरफेसच्या वरती येतो आणि पृष्ठभागावरती त्याचं कुलिंग होतं. याच्यावरती कुठल्या पद्धतीचा रॉक तयार होईल हे ठरतं. पहिला आहे एक्सट्रुसिव्ह रॉक, जसं नावातच आहे EX. आता EX फॉर एक्झिट, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. येते लक्षात. तर एक्सट्रुसिव्ह म्हणजे पृष्ठभागाच्या वरती त्याचं कुलिंग होते, त्यालाच आपण व्होल्कॅनिक रॉक म्हणतो. नॉर्मल व्होल्कॅनिक टर्म आहे, त्याच्यावरून व्होल्कॅनिक रॉक लक्षात राहू शकतं. ओके, दुसरं जे टाईप आहे त्याला आपण इंट्रुसिव्ह म्हणतो, आयन. ओके, तर त्यामुळे इथं लक्षात ठेवताना पण कसं, आयन इन म्हणजे आत, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. तर जर मॅग्माचं कुलिंग बिलो सरफेस झालं, सरफेसच्या आत झालं, तर त्याला आपण इंट्रुसिव्ह रॉक म्हणणार आहे. वरती झालं तर एक्सट्रुसिव्ह रॉक म्हणणार आहे. आता याचा काय संबंध सर, तर जर बिलो सरफेस जर कुलिंग होत असेल तर कुलिंग स्लो 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 होणार आहे. मॅग्मा थंड होण्याचं जे स्पीड आहे ते कमी असणार आहे. जर मॅग्मा तो पृष्ठभागाच्या वरती आला तर वातावरणातला टेम्परेचरचं डिफरन्स आणि मॅग्माच्या टेम्परेचर मधलं टेम्परेचर, या दोघांमधला डिफरन्स जास्त आहे. त्यामुळे जे कुलिंग जे आहे ते मॅग्माचं ते फास्ट होतं. त्या कुलिंग मुळे काय होतं की कुठला खडक बनणार हे ठरतं. ओके, जर समजा पृष्ठभागाच्या वरती असेल तर कुलिंग फास्ट होणार आहे. जर फास्ट कुलिंग झालं तर जे मॅग्मा मध्ये क्रिस्टल्स असतील ते क्रिस्टल फॉर्मेशन हे प्रक्रिया जी आहे ती मंदावते. ओके, आहे ते कण आहे त्या स्थितीमध्ये पॅक होतात. फॉर एक्झाम्पल घ्या सिंपल, पाण्याचं ज्यावेळी बर्फ होतं त्यावेळी आपण डोमेस्टिक फ्रीज मध्ये जर पाण्याचा बर्फ करायला गेलो तर मोठे क्यूब्स तयार होतात. हेच तुम्ही जर कधी डीप फ्रीजर मध्ये बघितलं असेल आईस्क्रीम वगैरे खरेदी करताना, तिथं बघा असे छोटे छोटे बर्फाचे कण तुम्हाला हाताला लागतात. हे का होतं, कारण डीप फ्रीज मध्ये इन्स्टंट कुलिंगची फॅसिलिटी असते. आणखीन एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही आईस्क्रीम ज्यावेळी बाहेरून शॉप मधून घेताय ते डीप फ्रीजर मध्ये ठेवलेलं असतं, बरोबर. ते तुम्ही घरी आणा, ते वितळा आणि पुन्हा तुमच्या घरातल्या फ्रीज मध्ये कुलिंगला ठेवा. आता आपल्या घरातला फ्रीज आहे तो साधा फ्रीज आहे, तो कुलिंग स्लो स्लो करतो. त्यामुळे तिथं जे क्रिस्टल्स आहेत ते मोठे फॉर्म होतील ऍज कम्पेअर टू तुम्ही शॉप मध्ये जिथं डीप फ्रीजरला ठेवलेलं आहे त्या कम्पॅरिझन मध्ये. त्यामुळे तुम्हाला नंतर जर आईस्क्रीम तुम्ही कुलिंग करून खायला लागला सॉलिड करून, तरी तुम्हाला बर्फ लागतो. कारण का, कारण पाण्याचे मोठे मोठे क्रिस्टल्स त्यामध्ये असतात. आणि ओरिजिनल आईस्क्रीम शॉप मध्ये खाताना का लागत नाहीत, कारण पाण्याचे एकदम बारीक क्रिस्टल असतात, एकदम इन्स्टंट कुलिंग झालेलं असतं. आता सेम लॉजिक इकडे वापरा. ज्यावेळी
सरफेसच्या वरती कुलिंग होईल त्यावेळी अशा पद्धतीचा बेसॉल्टिक रॉक तयार होतो, ज्याचे क्रिस्टल्स जे आहेत ते एकदम छोटे असतात. ओके, म्हणजे इथं तुम्हाला जनरली हा खडक जो आहे बेसॉल्टिक तुम्ही बघितला असेल, रोड करताना जो काळा खडक वापरतात फोडायला सुरुवातीला, फ्लोअर करायला. ओके, आणि त्याच्यावरती मग डांबर वगैरे टाकतात. तर तो प्रकार जो आहे बेसॉल्टचा, तर तो एक्सक्लुसिव्ह प्रकारचा आहे जिथं क्रिस्टल्स जे आहेत ते कमी असतात. आता तुम्हाला कंपॅरिझन केल्यानंतर लक्षात येईल इंट्रुझिव्ह रॉकचं, ज्याला आपण प्लुटॉनिक रॉक पण म्हणतो, ज्याचं कुलिंग जे आहे ते बिलो सरफेस होतं, सरफेसच्या खाली होतं. ओके, तर अशा ठिकाणी क्रिस्टल जे आहे ते मोठे फॉर्म होतात. तुम्ही इमेज मध्ये बघू शकता, हे ग्रॅनाइट खडक आहे. आपण किचन मध्ये सुद्धा किचन कट्टा वगैरे जे आहे ते सगळं ग्रॅनाइटचं असतं किंवा फरशा असतात. तर तुम्ही तिथे क्रिस्टल्स हे ऑब्झर्व करू शकता, मोठे मोठे क्रिस्टल्स आहेत याच्या कंपॅरिझन मध्ये. येते लक्षात? ओके, तर इथं फरक काय की क्रिस्टल फॉर्मेशन, त्याच्यावरून प्लुटॉनिक रॉक आणि एक्सट्रुसिव्ह रॉक किंवा एक्सट्रुसिव्ह रॉक आणि इंट्रुझिव्ह रॉक अशा पद्धतीचा फरक होतो. ओके, पुढे जाऊया. एक्झामच्या दृष्टीने काय महत्वाचं की इंट्रुझिव्ह आणि प्लुटॉनिक रॉक हे दोन नावं महत्वाची. क्रिस्टल्स मोठे असतात कारण जमिनीखाली स्लो कुलिंग होतं, एवढंच महत्वाचं. आणि पुढचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा की याचं एक्झाम्पल तुम्ही एक्सट्रुसिव्ह मध्ये बघितलं तर त्याचं एक्झाम्पल आहे बेसॉल्टिक खडक. ओके, आणि इंट्रुझिव्ह प्लुटॉनिक रॉक जो आहे तो ग्रॅनाइट. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुमच्या किचन मध्ये जो तुम्ही ग्रॅनाइटचा खडक वापरता किंवा काय म्हणतात टाइल्स वापरताय, तुम्ही ग्रॅनाइट फरशी वापरताय, तर ती लावारस पासून बनलेली आहे आणि तो लावारस जमिनीच्या खाली थंड झालेला आहे. त्याला थंड व्हायला काही वर्ष लागली, स्लोली स्लोली ते थंड झालेलं आहे, त्यामुळे त्याचे क्रिस्टल्स मोठे आहेत. कॉन्सेप्ट लक्षात आला का? पुढे जाऊ आपण. पुढचं याच्यामध्ये रॉक मध्ये आहे की आपण रॉकचं ऍसिडिक रॉक आणि बेसिक रॉक अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन करू शकतो. ओके, आता हे ऍसिडिक रॉक आहे का बेसिक रॉक आहे हे कशावरून ठरतं, तर त्या रॉक मध्ये सिलिकाचं काय कंटेंट आहे त्याच्यावरून. जर सिलिकाचं कंटेंट 65 पेक्षा जास्त असेल, ओके, तर त्याला आपण ऍसिडिक रॉक म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट, रिओलाइट. इथं एक बेसिक थंब रूल लक्षात ठेवा, जर मॅग्माचं कुलिंग बिलो सरफेस झालं असेल तर ऍसिडिक कंटेंट जे आहे, सिलिकॉनचं कंटेंट त्यामध्ये वाढतं, म्हणजेच ग्रॅनाइट उदाहरण आहे. ओके, जर त्याचं कुलिंग जे आहे ते वरती झालं असेल पृष्ठभागाच्या, तर बेसॉल्टिक त्याचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये सिलिकाचं कंटेंट कमी असतं 40 ते 55%, त्यालाच आपण बेसिक रॉक म्हणतो. आलं लक्षात? एक्झामच्या दृष्टीनं काय महत्वाचं, ऍसिडिक रॉक, सिलिका कंटेंटचं प्रमाण आणि एक्झाम्पल. इथं सुद्धा बेसिक रॉक, सिलिका कंटेंटचं प्रमाण आणि एक्झाम्पल. इंटरमिडिएट वरती प्रश्न याची शक्यता नाही, त्यामुळे स्किप केलं तरी चालू शकेल. ओके, पुढचा ह्याच्यामध्ये टाइप आपण बघितला होता सेडिमेंटरी रॉक्स. आता आपण सेडिमेंटरी रॉक्सचं फॉर्मेशन कसं सांगितलं होतं की सुरुवातीला व्होल्कॅनिक रॉक तयार झाला, याच्यावर त्या खडकांचं आपण वेदरिंग म्हणतो किंवा मराठीमध्ये विदारण म्हणतो. ओके, तुकडे तुकडे झाले, हे नदींच्या साह्यानं किंवा वाऱ्यांच्या साह्यानं वाहून नेलं गेलं, कुठंतरी हे डिपॉझिट झालं, याच्यावरती लेयर्सवर लेयर्स बसत गेले, प्रेशर वाढलं वरच्या लेयर्सचं. ही काही प्रक्रिया एका वर्षात होत नाही, लक्षात घ्या, किंवा 100 वर्षात पण होत नाही. हजारो लाखो वर्ष ही प्रक्रिया चालू असते, कंटिन्युअस एक एक लेयर वरती येऊन डिपॉझिट होत असतं. ओके, मग त्यानंतर तेवढ्या प्रेशरने हे सेडिमेंटरी रॉक्स तयार होतात. सो इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे की काही एजंट्स काम करतात, विंड आणि वॉटर ऍक्शन. ओके, ते ही गाळ जो आहे, सेडिमेंटेशन आहे, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी डिपॉझिट करतात. दुसरा मेजर फॅक्टर काय आहे की या सॉइलला लेयर्ड सॉइल म्हणतात किंवा त्यालाच आपण स्ट्रॅटिफाईड सॉइल म्हणतो, कारण एक एक लेयर याच्यावरती बसत गेलेला आहे. तुम्हाला मी फोटोत पुढे दाखवतो. आणि ज्यावेळी हे अशा पद्धतीनं प्रेशर डेव्हलप होत जाईल, हे दोन लेयर्स मधल्या मोकळ्या जागा आहेत ते कमी होत जातात आणि त्यामध्ये सिमेंटिक मटेरियल जे आहे, जे इथं एक्झाम्पल दिलेलं आहे सिलिकॉन ऑक्साईड आणि फेरिक ऑक्साईड किंवा लाईम, तर हे सिमेंटिंग एजंट म्हणून काम करतं, म्हणजे दोन लेयर पक्क बसवण्यासाठी. ओके, म्हणून याला क्लास्टिक रॉक पण म्हटलं जातं. क्लास्टिक म्हणजे जे सिमेंटिंग करतं ते. त्यामुळे सेडिमेंटरी रॉक्सला दोन नावं लक्षात ठेवा. एक आहे स्ट्रॅटिफाईड रॉक, स्ट्रॅटिफिकेशन लक्षात येते लेयर्स वरती, त्यामुळे त्याला स्ट्रॅटिफाईड म्हणतात, किंवा क्लास्टिक म्हणजे सिमेंटिंग एजंट्स असल्यामुळे याला क्लास्टिक रॉक म्हटलं जातं. ओके, आता हे सेडिमेंटरी रॉक्स आहे ते कसं फॉर्म होतं त्याच्यावरून पण त्याला आपण क्लासिफाय करू शकतो.
डेझर्ट एरियामध्ये बघा छोटे छोटे मातीचे कण असतात, ते वाऱ्यामध्ये सस्पेंड राहतात बरेचसे काळ आणि काही किलोमीटर पर्यंत वाहून नेले जातात. ओके, तर त्याच्यापासून बनलेले जे रॉक असतात डिपॉझिट होऊन, त्याला सँडस्टोन किंवा शेल म्हणतो. जर समजा केमिकल प्रेसिपिटेशननी बनलं असेल, म्हणजे काय की तुम्ही जर युपीएससी करत असाल, कधी केला असाल किंवा एमपीएससी राज्यसेवेसाठी जीसी लिओंग वगैरे पुस्तकं वापरलं असेल, तर त्यामध्ये बघा एक केव्स कसे फॉर्म होतात, चुनखडी लाईमस्टोन रॉक वरती एक चॅप्टर आहे. तर या एक्झाम्पल मध्ये समजा सॉइल आहे. ओके, या सॉइल मध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे असं पण गृहीत धरू. ओके, तर ह्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये बघा सॉरी, या एक्झाम्पल मध्ये कॅल्शियम कार्बोनेट जो लाईम असणार आहे, तर हा वॉटर सोल्युबल आहे. समजा पाणी, पावसाचं पाणी आलं, याच्यातून फ्लो व्हायला लागलं, या रॉक मध्ये किंवा या जमिनीमध्ये हे पाणी मुरत असेल, तर जे काय कॅल्शियम कार्बोनेट असेल तो या पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि स्लोली स्लोली या पाण्याबरोबर अंडर फ्लो ऑफ ग्रॅव्हिटी कुठंतरी फ्लो होणार आहे. एका ठिकाणी हा कुठेतरी डिपॉझिट होईल, बरोबर. आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते इव्हॅपोरेशनने किंवा काही कारणाने निघून जाईल आणि जो काय मग कॅल्शियम कार्बोनेट जो आहे, लाईम जो आहे, तो एका ठिकाणी सेटल झालेला असेल. आता पुन्हा याच्यावरती पाणी असेल किंवा वरचा लेअर असेल, त्याच्यामुळे तो दबून राहील आणि त्यापासून लाईमस्टोन खडक होईल. ओके, मग ह्याला प्रेसिपिटेशनचं उदाहरण म्हटलं जातं. एवढ्या डीप मध्ये विचारलं जात नाही, फक्त तुम्हाला हे लक्षात राहावं की लाईमस्टोन हा सेडिमेंटरी टाइप ऑफ रॉक आहे. सगळंच पाठ करायची गरज नाही, त्यामुळे मी तुम्हाला कसं फॉर्मेशन होतं हे सांगितलं. विचारत नाहीत की कसं फॉर्म होतं. ओके, फक्त तुम्हाला हे लक्षात राहील आपोआपच. त्यानंतर पुढचं आहे डिपॉझिटेड थ्रू एजन्सी ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आपण आता सॉइलच्या प्रकारामध्ये पीट, सॉइल, लिग्नाइट वगैरे हे प्रकार बघणार आहोत किंवा फॉस्फॅटिक डिपॉझिट्स. याच्यामध्ये काय होतं, काही ठिकाणी सॉइल मध्ये बघा फॉरेस्टेड एरियामध्ये काही ठिकाणी कंटिन्युअस झाडांचा पाला वगैरे पडत असतो आणि त्यापासून ऑर्गॅनिक मॅटर रिच सॉइल तयार होते. ओके, तर याचं प्रमाण ज्यावेळी वाढतं आणि हे ज्यावेळी ऑर्गॅनिक मॅटर एका ठिकाणी कुठेतरी तळ्यात वगैरे अक्युमुलेट होतं, तर त्याला आपण पीट प्रकाराचे सॉइल म्हणतो. ओके, किंवा अशाच पद्धतीनं एखाद्या सॉइल मधील किंवा रॉक मधील फॉस्फेट कंटेंट जो आहे तो कॅरी ओव्हर होतो आणि कुठेतरी डिपॉझिट होतो, तर त्याला आपण फॉस्फॅटिक डिपॉझिट्स म्हणतो. हा फॉस्फॅटिक डिपॉझिट्स आहे जनरली ऑर्गॅनिक मॅटर मधून सेपरेट झालेला असतो. फक्त एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा, सँडस्टोन, शेल, लाईमस्टोन, त्यानंतर पीट हे सगळे सेडिमेंटरी रॉक्सचे प्रकार आहेत. एवढंच आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. तर ही इमेज तुम्ही बघू शकता. हे समुद्र किनारी जे सेडिमेंटरी रॉक्स आहे, तर त्याची इमेज आहे. इथं तुम्हाला असे वेगवेगळे लेयर्स दिसत असतील. हे लेयर्स दिसतात का तुम्हाला अशा पद्धतीनं? ओके, हे जे लेयर्स कसे फॉर्म झाले, आता तुम्ही म्हणाल हे समुद्राच्या वरती आहेत सर, मग गाळ कसा जमा झाला वगैरे, तर हे कधी काळी लाखो करोडो वर्षापूर्वी हा समुद्राचा बेस होता. ओके, आणि जसं मी मगाशी सांगितलं की हे सेडिमेंटेशन गाळ दरवर्षी येऊन साचत लाखो करोड वर्ष अंडर प्रेशर मध्ये हा सेडिमेंटरी रॉक्स तयार झाला. मग नंतर काही भूगर्भामध्ये हालचाली झाल्या ज्याच्यातून हा समुद्राचा तळ वरती आला. तर तसं हे एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला कळावं की स्ट्रॅटिफाईड रॉक्स का म्हणतात, लेअर्ड रॉक्स का म्हणतात म्हणून इमेज घेतलेले आहे. तर हा सेडिमेंटरी रॉक्सचा प्रकार आहे. तर हा वेदरिंगच्या दृष्टीनं सगळ्यात ससेप्टेबल असणार आहे. ओके, इझिली ऊन वाऱ्या पावसामुळे ह्याचे तुकडे होऊ शकतात ऍज कम्पेअर टू इग्निशियस रॉक्स किंवा मेटामॉर्फिक रॉक, कारण तो एक संध असतो. ओके, सेडिमेंटरी रॉक्स काय फक्त प्लास्टिक मटेरियलने, आपण बघितलं सिमेंटिंग मटेरियलने एकत्र जोडला गेलेला असतो. ओके, थर्ड आपण टाइप बघितला होता मेटामॉर्फिक रॉक्स. ओके, आता मेटामॉर्फिक रॉक मध्ये तुम्हाला सांगितलं की प्रायमरी रॉक्स असतील किंवा सेकंडरी सेडिमेंटरी रॉक्स असतील, यांच्यावरती ज्यावेळी हीट, प्रेशर किंवा आणखीन काही केमिकली ऍक्टिव्ह गॅसेस किंवा लिक्विड्स असतील, यांची ज्यावेळी रिॲक्शन होते त्यावेळी एक नवीन प्रकारचाच रॉक तयार होतो, त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये काय काय चेंज होतं, त्या सॉइल मधलं मिनरल कॉम्पोजिशन चेंज होऊ शकतं, टेक्स्चर चेंज होऊ शकतं किंवा दोन्ही चेंज होऊ शकतं. आता मेटामॉर्फिझम कशामुळे झालं, ओके, याच्यावरून त्याचे टाइप्स पण वेगवेगळे पडतात. पहिला आहे
वॉटरमुळे जर मेटामॉर्फिझम झाला असेल तर त्याला हायड्रोमेटामॉर्फिझम, प्रेशरमुळे झाला असेल तर त्याला डायनॅमो मेटामॉर्फिझम, आणि जर हीटमुळे झाला असेल तर त्याला थर्मोमेटामॉर्फिझम म्हटलं जातं. ओके, आपल्या एक्झामच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? एक्झामच्या दृष्टीने एवढंच महत्वाचं आहे की मेटामॉर्फिक रॉकचं जे मिनरल कॉम्पोजिशन असेल, टेक्स्चर असेल, हे मूळ खडकापासून, ज्याच्यापासून हा बनलेला आहे त्याच्यापासून वेगळा असतो. ओके, तुम्हाला एक इमेज दाखवतो म्हणजे लक्षात येईल. हे तुम्हाला इमेज दिसत असेल, हा ग्रॅनाइट रॉक आहे. ओके, म्हणजे मग अशी तुम्हाला जे सांगितलं ते ग्रॅनाइट. आता ह्या ग्रॅनाइट पासून जो नवीन रॉक तयार झालेला आहे तो आहे नीस. ओके, एक्झाम मध्ये हे महत्वाचं की नीस हा रॉकचं मूळ काय आहे, अशा पद्धतीने जोड्या जुळवायला प्रश्न येऊ शकतो. तर ग्रॅनाइट पासून नीस हा मेटामॉर्फिक रॉक तयार होतो. ग्रॅनाइट हा कसला रॉक आहे, प्रायमरी का सेकंडरी? कसला आहे? दिस इज प्रायमरी रॉक, इग्निशियस रॉक आहे. ओके, कुठं फॉर्म झालेला आहे? बिलो सरफेस और अबाव सरफेस? बिलो सरफेस फॉर्म झालेला आहे. ओके, त्यामुळे याचे क्रिस्टल्स मोठे आहेत. लक्षात आलं मेटामॉर्फिक रॉक आणि प्रायमरी किंवा सेकंडरी रॉक्स मधला फरक. पुढे जातोय आपण. ओके, ही एक इमेज बघा, खास तुम्हाला दाखवण्यासाठी केलेले आहे. तर एका ठिकाणी एक्सपोज झालेला मेटामॉर्फिक रॉक आहे. म्हणजे इथं तुम्ही हे लेयर्स आहेत म्हणाल, हे लेयर्स नाही आहेत. हे जशा पद्धतीनं हीट आणि प्रेशरने हा रॉक प्रेस केलेला आहे तशा पद्धतीनं तसे ते स्ट्रिप्स पडलेले आहेत. हे लेयर नाही आहेत, हे डिझाईन आहेत, डिझाईन टाइप मध्ये. ओके, म्हणजे इथं काही पोर्शनला हीट कमी जास्त मिळालेला असू शकतो. त्यामुळे तुम्ही सेडिमेंटरी आणि याच्यामध्ये डिस्टिंग्विश नका करू. सेडिमेंटरी मध्ये तुम्हाला लेयर्स दिसतात, हे लेयर्स नाहीत. म्हणजे हे जसं कलरिंग आपण करतो तशा पद्धतीनं ह्याला कलरेशन आहे. ओके, ते इमेज वगैरे तुम्हाला कशासाठी दाखवतोय, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाठ करायला लागू नाहीत. कारण ऍग्रिकल्चर हा इतका वास्ट सब्जेक्ट आहे की तुम्ही सगळंच पाठ करतो म्हटलं तर शक्य नाही. तर थोडं व्हिज्युअली तुम्हाला जर बघता आलं, तुम्हाला डे टू डे लाईफशी ते कनेक्ट करता आलं, तर तुम्हाला पाठ करायची गरज राहणार नाही. आपण मोस्ट ऑफ दी जे सेशन्स आहेत ते अशा पद्धतीनं मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊनच सांगेन, जेणेकरून तुम्हाला विनाकारण घोकंपट्टी करावी लागणार नाही. ओके, सो आपल्या एक्झामच्या दृष्टीमध्ये आता तुम्हाला कॉन्सेप्ट काय आल्या. आता इथं एक्झामच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे बघा, की मूळ स्टोन कुठला आहे. ओके, आणि त्याचं मेटामॉर्फिक रॉक मध्ये कुठल्या कन्व्हर्जन झालं, हे एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. जोड्या जुळवायला वगैरे विचारू शकतील. सँडस्टोन जो आहे हा कुठला रॉक आहे? हा सेडिमेंटरी रॉक आहे. ओके, त्याचं कन्व्हर्जन मेटामॉर्फिक रॉक मध्ये ज्यावेळी होतं त्याला आपण क्वार्टझाईट म्हणतो. शेल जो आहे, शेलचं कन्व्हर्जन स्लेट किंवा मायका मध्ये होतं किंवा त्याचं सिस्ट मध्ये होतं. जर लाईम स्टोन असेल, चुनखडी असेल, त्याचं कन्व्हर्जन मार्बल मध्ये होतं. हे तरी तुम्हाला लक्षात राहिलाच पाहिजे. ओके, आपल्या पैकी बऱ्यापैकी मॉन्युमेंट जे आहेत मुघल काळामध्ये, तर ते संगमरवर मध्ये बनवलेले आहेत. जसं ताजमहाल. ओके, तर ताजमहाल हा खडक हा मेटामॉर्फिक रॉक आहे. येतं लक्षात? त्याचं मूळ कशात आहे, तर लाईमस्टोन मध्ये. म्हणजे चुनखडी युक्त जर खडक असेल आणि त्याच्यावरती मेटामॉर्फिझमची प्रक्रिया झाली, प्रेशर, हीट किंवा अदर काही केमिकल्सने, तर त्या चुनखडीचं रूपांतर मार्बल मध्ये होतं, संगमरवर मध्ये होतं. येते लक्षात? तर हे लक्षात राहायला काहीच अडचण नाही. शेल, स्लेट स्पेलिंगच्या साहाय्याने लक्षात ठेवू शकता. सँड आणि क्वार्ट्ज हे इक्वल टर्म्स आहेत, तर त्याच्या पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. ग्रॅनाइटचं आपण इमेज बघितलं, कन्व्हर्जन हे नीस मध्ये होतं, किंवा डोलेराइटचं कन्व्हर्जन हॉर्नब्लेंड नीस मध्ये होतं. एक्झामच्या दृष्टीने काय काय महत्वाचं? ग्रॅनाइट महत्वाचं, लाईमस्टोन, शेल आणि सँडस्टोन. डोलेराइट वरती काही प्रश्न यायची शक्यता कमी आहे, पण हे 4 महत्वाचे आहेत. मी जिथं जिथं तुम्हाला सांगतोय की हे महत्वाचं आहे, जरी तुम्हाला मी प्रिंटेड नोट्स देत असल्या तरी तुम्ही एक शॉर्ट नोट्स ठेवा, आणि जेवढं मी महत्वाचं म्हणतोय किंवा हे माहीत असलं पाहिजे, हे पाठ असलं पाहिजे, ज्या त्यावेळी मी सांगेन, तर तेवढं तुम्ही बाजूला काढून ठेवलं पाहिजे. नंतर रिव्हिजनच्या वेळी ह्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला खूप कमी वेळेत रिव्हिजन करता येईल, आणि जेवढं काय ज्या त्या सब्जेक्ट मध्ये महत्वाचं आहे ते तुम्हाला कमी वेळेमध्ये रिव्हिजन झाल्यामुळे लक्षात राहील. जेवढा वेळ तुम्ही डोळ्याखालून घालाल, हे गरज नाही की ते तुम्हाला मी स्वप्नात विचारलं तर, किंवा डिस्कशन मध्ये विचारलं, समजा स्वप्नात तरी जाऊन देत, म्हणजे डिस्कशन मध्ये जरी विचारलं तरी तुम्हाला हे लगेच लक्षात आलं पाहिजे की लाईमस्टोनचं मार्बल होतं. आपल्याला ऑप्शनला समोर 4 पर्याय आहेत, लक्षात घ्या. जरी तुम्ही एक 7-8 वेळा जरी डोळ्याखालनं गेला असेल
असंच जरी तुम्हाला मी डायरेक्ट विचारलं आणि तुम्हाला जरी सांगता नाही आलं, पण पर्याय बघून तुमचं सिक्स सेन्स म्हणा किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणा, जे म्हणायचंय ते म्हणा, ते तुम्हाला सांगतं की अरे लाईमस्टोनचा पर्याय हा उत्तर जे आहे ते मार्बल आहे. ओके. कारण कधी कधी डोळ्यांनी कानाने ऐकलेलं असतं, डिस्कशन मध्ये डोळ्यांनी बघितलेलं असतं. सो तशा पद्धतीनं तुम्हाला पुढे जावं लागेल. त्यामुळे जिथं जिथं महत्वाचं आहे असं सांगतो ते एक सेपरेट वहीमध्ये त्याच वेळी जर लिहिलात तर ते तुम्हाला बरं पडेल. ओके. पुढे जाऊ. ओके, हा जो पोर्शन आहे तर हा पोर्शन आपण उद्या बघतोय. आपण सध्या इथंच थांबू. जर काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला विचारू शकता. ओके, थँक्यू. याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो. आपण जनरली कुठल्याही टॉपिक्स शिकवताना लेक्चर्समध्ये त्या टॉपिकवरती जर प्रिव्हियस इयर्सला किंवा आधीच्या सिलेबसमध्ये तो टॉपिक इन्क्लूड असेल तर जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आलेले आहेत आतापर्यंत, जे काही आपल्याकडे 5-6 पेपर्स अवेलेबल आहेत, तर ते क्वेश्चन पेपर आपण कंपल्सरी लेक्चरमध्ये डिस्कस करतो. ओके. त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी पण वेगळं प्रिपरेशन करायची गरज नाही. या लेक्चरचं जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करतोय. ठीक आहे. थँक्यू.